सार्थ श्री रामरक्षा. श्री रामनाम महात्म्य. रामनाम हे सर्व कल्याणकारक गोष्टींचा ठेवा आहे. ते कलियुगातील सर्व दोष पापे दूर करणारे आहे. सर्व पवित्र गोष्टींमध्ये ते अधिक पवित्र आहे. सत्वर ब्रह्मपद मिळावे यासाठी वाटचाल करणाऱ्या मुमुक्षाला ते रस्त्यातील शिदोरी आहे. श्रेष्ठ कवींच्या शब्दांना ते एक विश्रांती स्थान आहे. त्याचप्रमाणे सज्जनांना ते जीवन देणारे असून धर्मरूपी वृक्षाचे मूळ बीज आहे. असे हे रामनाम तुम्हा सर्वांच्या कल्याणाला कारणीभूत असो. श्री गणेशाला नमस्कार असो. हे रामरक्षा स्तोत्र म्हणजे एक दिव्य मंत्र आहे. याचे निर्माते बुधकौशिक ऋषी आहे. श्री सीतेसहित रामचंद्र या स्तोत्राची देवता आहे. बहुतेक श्लोक अनुष्टुप छंदात आहे. सीता ही या मंत्राची शक्ती आहे, तर श्री हनुमान या मंत्राचा संरक्षक आहे. श्री रामचंद्रांच्या प्रीतीसाठी या स्तोत्र मंत्रांची जप करण्याकरिता योजना केलेली आहे. श्री रामचंद्रांचे ध्यान. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत, ज्याने हातात धनुष्य व बाण घेतला आहे, जो पद्मासन घालून डावा पाय उजव्या मांडीवर ठेवून बसला आहे, जो पितांबर नेसलेला आहे, ज्याचे डोळे नवीनच उमललेल्या कमळाच्या पाकळ्यांसारखे सुंदर आहेत आणि डाव्या मांडीवर बसलेल्या सीतेच्या मुखकमलावर ज्याची दृष्टी स्थिर झाली आहे, त्याचप्रमाणे पाण्याने भरलेल्या मेघासारखी ज्याची निळसर कांती आहे आणि निरनिराळ्या अलंकारांनी जो दैदिप्यमान आहे, अशा आणि विशाल जटारूपी आभूषण धारण करणाऱ्या त्या प्रसन्न रामचंद्राचे प्रारंभी ध्यान करावे. रघुनाथाचे श्रीरामाचे चरित्र 100 कोटी विस्तृत आहे. त्यातील एक एक अक्षर सुद्धा माणसांच्या मोठ्या पापांचे नाश करणारे आहे. निळ्या कमळासारखा ज्याचा वर्ण सुंदर निळसर आहे, कमळासारखेच ज्याचे नेत्रही सुंदर आहेत, ज्याच्या बरोबर सतत सीता व लक्ष्मणही आहे आणि जटारूपी मुकुटामुळे जो सुशोभित आहे, ज्याच्या एका हातात तलवार, पाठीवर बाणांचा भाता आणि दुसऱ्या हातात धनुष्य बाण आहे, जो राक्षस कुळाचा नाश करणारा आहे, त्याचप्रमाणे जो सर्वव्यापी व जन्मरहित असूनही स्वतःच्या लीलेने जगाचे रक्षण करण्यासाठी पृथ्वीवर प्रगट झाला आहे, अशा त्या प्रभू श्रीरामाचे प्रथम ध्यान करून मग सर्व पापांचा नाश करणाऱ्या आणि सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या रामरक्षेचे सुज्ञ मनुष्याचे पठण करावे. रघुराजाच्या वंशात जन्मलेला श्रीराम माझ्या मस्तकाचे रक्षण करो. दशरथाचा पुत्र राम माझ्या कपाळाचे रक्षण करो. कौसल्य राणीचा पुत्र श्रीराम माझ्या दोन्ही डोळ्यांचे रक्षण करो. विश्वामित्र ऋषींना प्रिय असलेला राम माझ्या दोन्ही कानांचे रक्षण करो. ऋषींच्या यज्ञांचे रक्षण करणारा राम माझ्या नाकाचे रक्षण करो. आणि लक्ष्मणावर प्रेम असलेला राम माझ्या मुखाचे रक्षण करो. सर्व विद्यांनी परिपूर्ण असलेला श्रीराम माझ्या जिभेचे रक्षण करो. ज्याला भरताने वंदन केले आहे असा राम माझ्या कंठाचे रक्षण करो. दिव्य आयुधे धारण करणारा राम माझ्या दोन्ही खांद्यांचे रक्षण करो. आणि ज्याने सीता स्वयंवराचे वेळी शिवधनुष्य मोडून टाकले असा राम माझ्या दोन्ही बाहूंचे रक्षण करो. सीतेचा पती श्रीराम माझ्या दोन्ही हातांचे रक्षण करो. जमदग्निपुत्र परशुराम याला जिंकणारा श्रीराम माझ्या हृदयाचे रक्षण करो. खर राक्षसाला ठार करणारा राम माझ्या उदराचे रक्षण करो. आणि जामवन वानराला आश्रय देणारा राम माझ्या नाभीचे रक्षण करो. सुग्रीवाचा स्वामी श्रीराम माझ्या कमरेच्या दोन्ही भागांचे रक्षण करो. हनुमंताचा प्रभू राम माझ्या मांड्यांच्या मागील भागांचे रक्षण करो. आणि राक्षस कुळाचा पूर्ण नाश करणारा रघुकुल श्रेष्ठ राम माझ्या दोन्ही मांड्यांचे रक्षण करो. समुद्रावर सेतू बांधणारा राम माझ्या दोन्ही गुडघ्यांचे रक्षण करो. दशमुख रावणाचा संहार करणारा राम माझ्या पायांच्या पोटऱ्यांचे रक्षण करो. बिभीषणाला राज्य लक्ष्मी देणारा राम माझ्या दोन्ही पावलांचे रक्षण करो. तो सर्व गुण संपन्न राम माझ्या सगळ्या शरीराचे रक्षण करो. फलश्रुती. जो पुण्यवान मनुष्य रामाच्या सामर्थ्याने युक्त असलेल्या या रामरक्षेचे नित्य पठन करील, तो दीर्घायुषी, सुखी, पुत्रवान, यशस्वी व ज्ञान संपन्न होईल.
रामनामांनी ज्याचे रक्षण केले आहे अशा मनुष्याला पाताळात, पृथ्वीवर किंवा आकाशात संचार करणारे तसेच कपटाने फिरणारे राक्षस वगैरे डोळ्यांनी पाहूही शकत नाहीत. मग त्रास देणे दूरच राहो. राम, रामभद्र किंवा रामचंद्र अशा नावांनी श्रीरामाचे नित्य स्मरण करणाऱ्या मनुष्याला कोणतेही पाप लागत नाही. शिवाय त्याला अनेक सुखो उपभोग मिळून शेवटी मोक्ष मिळतो. सर्व जगाला जिंकणारा असा एकच एक मंत्र जो राम नाम, त्या मंत्राने अभिरक्षित म्हणजे संस्कारलेली वस्तू, दोरा, ताईत, अंगारा इत्यादी जो कोणी आपल्या गळ्यात धारण करील त्याला सर्व प्रकारच्या सिद्धी अगदी सहज हस्तगत प्राप्त होतील. हे वज्र पंजर नावाचे रामकवच रामरक्षा स्तोत्र आहे. त्याचे जो कोणी नित्य पठण करील त्याची आज्ञा कोणीही मोडणार नाही. शिवाय त्याला सगळीकडे यश मिळेल व त्याचे कल्याण होईल. ही रामरक्षा बुधकौशिक ऋषींना रात्री स्वप्नात येऊन भगवान शंकरांनी जशी सांगितली तशीच ती सकाळी जागे झाल्यावर त्यांनी लिहून काढली. रामस्तुती. कल्पवृक्षांचा जणू सुंदर बगीचा, सगळी संकटे दूर करणारा आणि तिन्ही भुवनांना आनंद देणारा असा तो ऐश्वर्य संपन्न श्रीराम आमचा स्वामी आहे. वयाने तरुण, रूपाने संपन्न, अत्यंत कोमल पण अत्यंत बलवान, कमळासारखे विशाल नेत्र असलेले आणि वल्कले व काळविटाची कातडी वस्त्रांप्रमाणे परिधान करणारे, फळे व कंदमुळे भक्षण करणारे, इंद्रियांवर ताबा ठेवणारे, तपस्वी, ब्रह्मचारी, सर्व प्राण्यांचे रक्षण करणारे, सर्व धनुर्धारी वीरांमध्ये श्रेष्ठ, राक्षस कुळाचा संहार करणारे आणि रघुकुल श्रेष्ठ असे ते दोघे दशरथाचे पुत्र, एकमेकांचे बंधू श्रीराम लक्ष्मण आम्हा सर्वांचे रक्षण करोत. दोरी चढवलेले धनुष्य व बाण हाती घेतलेले आणि अक्षय बाणांचे भाते पाठीशी बांधलेले असे ते राम लक्ष्मण माझ्या रक्षणासाठी नेहमी मार्गामध्ये माझ्या पुढे चालवत. अंगात कवच घालून आणि हातात खडग व धनुष्य बाण घेऊन सदैव सज्ज असलेला आणि जणू आमचा चालता बोलता मनोरथच असा लक्ष्मणासह असलेला तरुण श्रीराम आमचे रक्षण करो. दशरथाचा शूर पुत्र लक्ष्मण ज्याच्या मागोमाग जात आहे असा बलवान ककस्थ कुळात जन्मलेला पूर्ण ब्रह्मस्वरूप कौसल्येचा पुत्र आणि रघुवंशातील श्रेष्ठ राजा राम, वेदांताच्या अध्ययनाने समजण्याजोगा यज्ञांचा स्वामी, सनातन श्रेष्ठ पुरुष, जानकीचा प्राणनाथ, ऐश्वर्य संपन्न आणि अतुल पराक्रमी असा राम. भगवान शंकर म्हणतात, या अशा रामनामांचा नेहमी श्रद्धापूर्वक जप करणाऱ्या माझ्या भक्ताला अश्वमेध यज्ञाच्या पुण्यापेक्षा अधिक पुण्य मिळते, यात काही शंका नाही. दुर्वांच्या पानांप्रमाणे श्याम वर्णाचा, कमळासारखे नेत्र असलेला आणि पीतवस्त्र परिधान केलेला जो राम, त्याची या दिव्य नावांनी जे स्तुती करतात ते लोक जन्म मरणाच्या फेऱ्यात सापडत नाहीत. लक्ष्मणाचा वडील बंधू, रघुकुल श्रेष्ठ, सीतेचा प्रियपती, रूपसंपन्न, ककुस्थ कुळात जन्मलेला, करुणेचा सागर, सद्गुणांचा निधी, ब्राह्मणांना प्रिय, धर्मशील, सत्यवचनी, सावळ्या वर्णाचा, शीत स्वरूपाचा, लोकांना आनंद देणारा, रघुवंशाचा तिलक आणि रावणाचा शत्रू असा जो रघुनंदन राम, त्याला मी वंदन करतो. श्रीरामाला, रामभद्राला, रामचंद्राला, सृष्टीकर्त्याला, रघुनाथाला, रक्षण करणाऱ्याला, त्या सीतापतीला माझा नमस्कार असो. हे श्रीरामा, रामा, रघुकुळाला आनंद देणाऱ्या रामा, रामा, हे श्रीरामा, रामा, भरताच्या ज्येष्ठ बंधो रामा, रामा, हे श्रीरामा, रामा, रणांगणात कठोर भासणाऱ्या रामा, रामा, हे श्रीरामा, रामा, 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 तू माझा रक्षण करता हो. मी श्रीरामाच्या चरणांनी मनाचे स्मरण करतो आणि वाणीने स्तवन करतो. श्रीरामाच्या चरणांना मी मस्तकाने नमस्कार करतो. श्रीरामाच्या चरणांना मी शरण जातो. श्रीराम माझी माता आहे, श्रीराम माझा पिता आहे, श्रीराम माझा स्वामी आहे, श्रीराम मात्रा मित्र आहे, दयाळू श्रीराम माझे सर्व काही आहे. श्रीरामाहून दुसऱ्या कोणालाही मी जाणत नाही, मुळीच जाणत नाही. ज्याच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आहे व डाव्या बाजूला जनक कन्या सीता आहे, तसेच ज्याच्या समोर मारुती आहे, त्या रघुनंदन श्रीरामाला मी नमस्कार करतो.
लोकांना आनंद देणारा, रणभूमीवर धैर्य धरणारा, कमळासारखे सुंदर डोळे असलेला, रघुवंशाचा अधिपती, कारुण्याची मूर्ती आणि दयेचा निधी असा जो श्री रामचंद्र, त्याला मी शरण आलो आहे. मनाच्या वेगाने म्हणजेच इच्छेप्रमाणे गमन करणारा, वाऱ्यासारखा वेग असलेला, इंद्रिये जिंकून ताब्यात ठेवणारा, बुद्धिमान लोकांमध्ये श्रेष्ठ आणि वानरांच्या समुदायाचा प्रमुख असा जो श्री रामदूत हनुमान, त्याला मी शरण आलो आहे. कविता रूपी फांदीवर बसून राम राम अशा मधुर अक्षरांचे मधुर पूजन करणाऱ्या वाल्मिकी रूपी कोकिळ पक्षाला मी वंदन करतो. सर्व संकटे दूर करणाऱ्या, सर्व प्रकारची संपत्ती देणाऱ्या आणि लोकांना आनंद देणाऱ्या श्रीरामाला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. राम राम असा नामोच्चार मोठ्याने केला असता संसाराची सर्व बीजे जळून जातात, सर्व प्रकारची सुखे संपत्ती प्राप्त होते आणि यमदूतांना भय निर्माण होते. राजश्रेष्ठ राम नेहमी विजयी आहे. लक्ष्मीपती सीतापती रामाला मी भजतो. ज्या रामाने राक्षसांचे सैन्य ठार केले त्या रामाला माझा नमस्कार असो. रामाहून श्रेष्ठ असे दुसरे आश्रयस्थान नाही. मी रामाचा दास आहे. रामाच्या ठिकाणी माझे मन नेहमी एकाग्र हो. हे रामा, तू माझा उद्धार कर. श्री शंकर पार्वतीला म्हणतात, हे सुवदने, राम राम असा नामोच्चार करीत मी मनाला आल्हाद देणाऱ्या रामाच्या ठिकाणी रमून जातो. श्रीरामाचे एक नाव विष्णूच्या 1000 नावांशी बरोबरी करणारे आहे. श्री बुध कौशिक ऋषींनी लिहिलेले श्री राम रक्षा स्तोत्र समाप्त. जय श्रीराम.